या खेळाडूचं नाव मिस्टर केपीएल म्हणून सेव्ह झालं बऱ्याच मोबाईल फोन मध्ये आणि तदनंतर त्याच्या समोर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी अर्थातच सचिन आणि आबाजी सुपुगडे शेट नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंगला मिस्टर सचिन बिग हिट करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट आहे कव्हरला खेळाडू चेंडू हातामधून अगदी चेहऱ्यावरती बाहे काय होतं पण चेहरा नशीब लागला नाहीये चेंडू चेहऱ्यावरती प्रत्येकानं दोष सूर्याला दिला तर तो बिचारा काय करल टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते अगदी 8 या आकड्यावरती तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे पुढून खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहतो विकेट किपर आहे चेंडू गॅदर केल्यानंतर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ यावे मात्र अगदी अंपायर कसे काय पहिल्या चेंडूवरती 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर 1 धाव त्यानंतर परत 2 धावा आणि त्यानंतर डॉट बॉल ओके थँक्यू 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 ना आम्ही विचारतोय तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला आम्ही सांभाळून घेतो आम्ही चुकतो तेव्हा तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या बरोबर ना धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते मॅचच्या दिशेने जाऊयात लंच ब्रेक नंतर हा प्रॉब्लेम होतो एक दुलकी एक बॉल मिस झाला आमच्याकडून कम्प्युटर आहे उमेश भाऊ पूर्णपणे त्यांच्या अगदी डोक्यामध्ये होते कशा पद्धतीने धावा कंप्लीट केल्या गेल्यात सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आबाजी सुपुगडे बिग हिट करण्याचा प्रयत्न करतायत पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केला जातोय धावा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नीट फायटरला बऱ्याच धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज मिस्टर मारुती सबका शफर होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा बिग हिटचा प्रयत्न विकेट किपर येतोय चेंडू फेकत नाहीये बॅकअप नव्हता लेग बाईच्या स्वरूपामध्ये अंपायर सांगतात ही धाव कंप्लीट केली जाते धावसंख्या अगदी 8 धावसंख्या 9 धावसंख्या यावेळी बॅट अगदी क्रॉस बॅटेड खेळून काढला मिड विकेट रिझन मधून खेळाडू अगदी वेगानं येतोय पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आणि त्याच दिशेनं चेंडू फेकला वॉट अ थ्रो यार डिप्सक्वेल एक रिझन मधून काय फेकी केली जाते खेळाडू ताकदीचा खांद्याचा उपयोग करतात फेकी करत असताना ओव्हर क्रमांक 2 मिस्टर मारुती 3 चेंडू अजूनही बाकी आहेत बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये पॉइंटला खेळाडू आहे हातामध्ये जातोय आबाजी सुपुगडे शेट बॅक टू द डकआउट जावं लागेल वेलकम डीजे दहा धावसंख्या मारुतीला सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे मारुतीची अगदी 4 चेंडूचा खेळ झालाय 2 चेंडू सिंगल धावा कंप्लीट दिला त्यांनी तदनंतर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला हो यावेळी देखील काव कॉर्नर रिझन आहे खेळाडू आला चालला मी आलोय मी पुन्हा चाललोय बॅक टू डक आउट आणखीन एक विकेट
येस, हेच ते गाणं होतं जिथे गुढेच्या स्पर्धेमध्ये ताल धरला होता अंपायरनं. प्रवीण आला सध्या बॅटिंगसाठी. नवीन बॅटर हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा आहे मिस्टर मारुती. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. हो, यावेळी देखील लॉफ्ट केला. मिड विकेट रिजन मधून खेळाडू अगदी वेगानं येतोय. त्यानंतर आपण पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेतील समाधान. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती 11 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज कोण ठरवला जातोय. मिस्टर संतोष सध्या गोलंदाजीसाठी अगदी दाखल झालेत. फिरकी गोलंदाज या टीमचे. ओव्हर क्रमांक 3. बॅकफुटला जाऊन टॅप फटका करण्याचा प्रयत्न. पुन्हा स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचतोय मिड विकेट पर्यंत धावत धावत आणि तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. मारुती सपकाळ साहेब सध्या गोलंदाजीसाठी आलेत आणि अगदी मारुती मोळावडे साहेब आपण पाहिले तर अगदी घरी आहेत पण स्पर्धेवरती त्यांचं लक्ष आहे आणि विकेटसाठी जरूर प्राइज लावलाय आणि मिड विकेट रिजनला चेंडू वावरामध्ये पोहोचवलाय. षटकार येतोय. मारुती सपकाळच्या गोलंदाजीसाठी मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 101 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जी गोलंदाजी राहिली या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या आकड्यावरती जाते. हा षटकार येणं इम्पॉर्टंट होतं. एक गोल्डन षटकार म्हणू शकतो या फटक्याला. पुन्हा बिग हिट येतोय. आहे खेळाडू सूरज पवार. कॅच ड्रॉप होते. रनिंग होती. अवघड होती. दुसरी संधी आले. फेकी केली. तोपर्यंत बॅटर हो युटी आउट. जावं लागेल. काय घडलं. फटका तर चांगला खेळला होता. तदनंतर आपण पाहिलं तर बॅटर दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आउट होतोय. संगीत ऐकूयात.
बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटर स्विंग केले वेगानं. नंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3चा खेळ आता संपन्न होतोय. 3 षटकांचा खेळ यावेळी संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती जाऊन ना पोचते 21 या आकड्यावरती. 21 ऑन अ स्कोर कार्ड. चौथ्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. अप्रतिम स्ट्रोक. संघाची धावसंख्या याच्या पहिल्या चेंडूती स्वागत केल्या. वॉट अ स्ट्रोक यार. ज्या पद्धतीने फटका आलाय फलंदाज आपण पाहिलं तर सचिनच्या बॅट मधून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. षटकारासाठी जे प्राइज लगवलं होतं ते जमा झालंय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून. देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता जिथे बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर सचिनचा. मात्र तब्बल 2 चेंडू झालेत आणि तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हुक फटका खेळून खेळला. डिप्सवेल एक रिझनचा खेळाडू किती बेकार आला तोपर्यंत नॉनस्टिकनं जागा सोडले. फेकी कुठे करून नक्की मात्र फसले गेलेत मिस्टर दीपक दादा. फसले दादा, जावं लागेल माघारी. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 to go. यानंतरची मॅच जे बजरंग बली विपक्ष RB11 या दोन्ही कॅप्टन्स या मिस्टर संदीप मैदानामध्ये दाखल झालेत. या दोन्ही बॅटर आणखीन एक बॅटर गॉन झाला. ऐकूया सुमधुर संगीत. अठ्ठावीस धावसंख्या आणि नवीन बॅटर मात्र सध्या आपण पाहिलं तर तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंगला समाप्त होण्यासाठी. जे बजरंग बली चला स्पीड अप घ्या. 2 to go. लेफ्ट हँडेड बॅटर शंभू बॅटिंग साठी. चला प्लीज. 2 to go. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. खेळाडू जातो चेंडू मागे. कॅच घेण्याचा प्रयत्न ड्रॉप झाले. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत आहेत. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. 1 to go. आता मात्र या इनिंगचा समाप्त होण्यासाठी एक चेंडू मात्र फक्त बाकी आहे.
हो, यावेळी काय घडलंय, अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि शंभू ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बिग हिट साठी जातोय. या फलंदाज एक बिग हिटर ज्या पद्धतीने सध्या आपण पाहिलं तर त्याची बॉडी लँग्वेज सांगून जाते. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर सोडून दिला जातो व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव. आणखीन टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या, चांगली धावसंख्या, एक समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे 32. तर या 32 मध्ये किती ऍड होतील. ओ, शफल झाला, तदनंतर बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, बॅटर यावेळी गॉन होतोय. विकेटला अगदी यष्ट्यांना टपली मारून चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 आणि 33 धावेचा आव्हान आहे. दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी जे बजरंगी RB11. विनंती केलेली आपण टॉस साठी. राहुल भाई विनंती करा, राहुल भाई आपण जावा भाई प्लीज, विनंती आहे राहुल भाई प्लीज टॉस साठी. राहुल कुंभार भाई भाई विनंती प्लीज. राहुल भाई चॉकलेट भाई या विभागातले. टॉस केला जातो या ठिकाणी. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम जय बजरंगबली 11 ज्याने आतापर्यंत 3 सामने या ठिकाणी गमावलेत आणि दुसऱ्या बाजूला RB11. तर टॉस येथे जिंकलाय संघ जय बजरंगबली 11. हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि टॉस तुम्ही जिंकलाय, नक्कीच निर्णय काय असेल. फिल्डिंग करू पहिलं. अपाद्य अगदी यावर्षी आपण पाहतोय जय बजरंगबली 11 या टीमनं आतापर्यंत 3 सामन्यामध्ये पराभव स्वीकारलाय. नक्की कुठे मॅनेजमेंट फसले की या टीमची बॅटिंग होत असताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच गोलंदाजी जरूर चांगली होते, परंतु बॅटिंग मध्ये हा संघ कुठेतरी पिछाडी राहिलाय. याचं कारण काय? कारण आमचा आयकॉन सचिन त्याची बॅट नाही चालत आहे आणि त्याला काय म्हणजे तब्येत पण त्याची बरोबर नसल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होते. पण आम्ही आता ही मॅच आहे याच्यावर जिंकण्याचा फोकस करू आणि ही मॅच जिंकण्याच्या यानेच खेळू आम्ही. कधी जाता जाता एखाद्याचा काटा काढण्याची संधी तुमच्या हातामध्ये आहे. अनेक लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अनेक लीग स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या घटना आपण पाहत असतो की एखादी टीम सलगचे सामने पराभूत होते, परंतु शेवटचे सामने मात्र विजय होत असते. ती संधी तुमच्याकडे जरूर आहे. तुम्हाला विजयासाठी त्या शुभेच्छा आहेत आणि मी विनंती करीन मान्यवरांना की आपण या स्पर्धेबद्दल त्या 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करत आहे. दादा 2 मिनिटं या प्लीज, अगदी 2 मिनिटं बोला प्लीज. तर चला लगेचच मॅच चालू करा. थँक्यू सो मच. आणि सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेत आपण पाहिलं ज्या पद्धतीने
पारितोषिक या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देण्यात आले. प्रथम पारितोषिक आमचे जितेंद्र पवार साहेब असतील, द्वितीय पारितोषिक आमचे अनिल निवृत्ती शिंदे दादा असतील, तिसऱ्या क्रमांकाचं आमचे अजितजी पवार साहेब असतील, चौथ्या क्रमांकाचं आमचे सचिनजी नलवडे साहेब असतील. प्राइज आपण पाहिलं तर चषक जे मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून, सागर नलवडे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमचे टी शर्ट देण्यात आलेत. इतर सर्व स्पॉन्सर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आहेत, त्या सर्वांचं आपण चर्चा करूयात, त्या सर्वांच्या बाबतीत आपण जरूर उल्लेख त्या सर्वांचा आपण करूयात. मात्र सध्या मॅचच्या दिशेने जाऊयात, जिथे तब्बल 33 धावेची गरज आहे ओमकार स्मृती या टीमला जिंकण्यासाठी, विनिंगसाठी. आणि आबाजी सुपुगडे सध्या आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. सूरज आणि सुधीर, मिस्टर केपीएल पहिल्या वर्षाचा, आणि दुसऱ्या साईडला सुधीर या टीमचा ढाण्या वाघ बाहुबली. मॅचला सुरुवात करा प्लीज, थोडासा स्पीडअप द्या. यानंतर तब्बल 2 मॅचेस अजूनही खेळवल्या जातील. उद्याच्या दिवसामध्ये देखील बऱ्याच मॅचेस आहेत. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डला कदाचित थांबलाय चेंडू. आमचे सन्मान्य अधनीय अर्थातच जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वा या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी प्राइज स्पॉन्सरशिप केले चषक, ते मारुती मोळावडे साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही बॅटर्ससाठी आपण पाहिलं तर षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राइज मात्र अनाऊन्स केलं जात आहे. ओहो, फुल टॉस चेंडू, मिड विकेट रिजन, चेंडू अगदी चाललाय ओहो, व्हॉट हॅपन. ही कॅच होती कोणाची? ही कॅच सूरजची होती, सूरजची ही कॅच. आता बॅट्समनने घेतला थर्ड अंपायर, हा बॅटर रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. बीमर साठी, वेस्ट हाईट साठी कॅच ड्रॉप झाले. ही सूरजची होती कॅच. ही कॅच जर हातातून ड्रॉप होतीये आणि सूरज जर मॅच घेऊन जातोय तर कॅच मनाला टोचेल. मग काय या अंपायर प्लीज तुम्हाला यावं लागेल, कारण की हा डिसिजन तुम्हाला लेग अंपायर मेना आली तरी चालेल. उमेश भाऊ सॉरी बट यावं लागेल. उमेश भाऊ, डिसिजन खूप क्रुशियल आहे आणि अशा वेळी आम्ही डिसिजन नाही देऊ शकत, कारण की यामध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती ही तुम्हाला आहे, म्हणून आज तुम्ही मैदानामध्ये आहात ॲज अ अंपायर. आप्पा ऑन फायर. अगदी गोलंदाजासाठी देखील सन्मान्य आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून विकेट्ससाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अंपायर जातील जागेवरती, डिसिजन देतील की हा फेअर आहे की नो आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर चर्चा करूयात आपण काय आहे या मॅचमध्ये नक्की आता काय घडणार आहे पुढे आणि प्रेक्षकांना काय वाटतं या मॅचच्या बद्दल ते देखील जाणून घेऊयात. जिथे आपण पाहिलं तर लेग अंपायर उमेश भाऊनी शहानिशा केली आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा फेअर बॉल आहे. अंपायरनं आमच्यापर्यंत डिसिजन दिलाय हा फेअर बॉलचा. लेफ्ट हँडेड बॅटर सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच सुधीर. जाऊया मॅचच्या दिशेनं.
ओहो सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन ला अगदी चाललाय येतोय मॅक्सिमम षटकार आणि मारुती मोळवडे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज बॅकफुटला जाऊन टॅप फटका आहे खेळाडू चेंडू गॅदर करतोय कुठली धाव दिली जात नाहीये या षटकारानं धावसंख्येला बराचसा आकार आला यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते ध्रुवनी मगाशी सांगितलं की किरणचं त्या भागामध्ये आलेला पहिला षटकार आहे आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे ओहो बॅकफुटला जातोय स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले तो बंद दुसरी धाव थोडीशी अडचणीमध्ये मात्र ती देखील कंप्लीट केली जाते या मॅच मध्ये 33 पहिल्याच ओहो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू यावेळी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते चांगला हँडल केला हा चेंडू बी मधील बॅटरनं ज्या पद्धतीने हा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल आहे अगदी 2200 स्वरूपामध्ये ही धाव मात्र कंप्लीट केली जाते सूरज स्ट्राईक वरती येतो पण सूरजची बॅटिंग इथून पुढे कशी होते कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्या खेळाडूची चर्चा केली जाईल जेव्हा तो षटकार चौकारानं मॅच ऑन करून देईल कारण की आतापर्यंत चर्चा आपण थांबवली आहे कारण की सूरजला खऱ्या अर्थानं जीवदान भेटलं संधी भेटले आणि संधीचं सोनं कशा पद्धतीने करतोय तिथून पुढे मात्र चर्चा रंगेल सध्या तो स्ट्राईकला बॅटिंग करतोय आणि सचिन यांची गोलंदाजी मधले तब्बल दुसरा चेंडू सध्या मात्र मार्गस्थ होतोय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आहे खेळाडू थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात सूरज यावेळी मात्र आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळत नाहीये कारण की मिड विकेट रिझन झोन त्यानं सोडून अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये आता धावा बनवायला सुरुवात केल्या चतुर खेळाडू आहे चालाक खेळाडू आहे हुशार खेळाडू या स्पर्धेमधला तो टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी
जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 1-5-15 ऑन स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 2च झालेला आहे. 4 to go. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी खेळून काढला चेंडू. डिप्सकेल एक रिझनला चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 17 धावसंख्या 17. 17 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका. स्क्वेअर कट निघून जातोय गुरुकृपा 11च्या पॅव्हलियनच्या दिशेनं. अप्रतिम फटका येतोय चौकार. अप्रतिम फटका. धावसंख्या अगदी 21 या आकड्यावरती. 21. 21 धावसंख्या. 21. 2 to go. 21 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे आणि 33 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. 33. आतापर्यंत मॅच मध्ये ऑन बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. ओमकार स्मृती टीम अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिप्सकेल एक रिझन मधून एक धाव तर कंप्लीट केली जाते. फिल्डिंग ते कंप्लीट केलं. फेकी अप्रतिम आहे. थ्रो होता त्याही वेगानं रनिंग आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती. 23. 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली जाते. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चिक्की धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. या एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या अखेरीस 24 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली. 24 धावसंख्या. 33 धावेचं आव्हान असताना सध्या मात्र 24 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. म्हणजे येणारे तब्बल 12 चेंडूमध्ये विजयासाठी अवघ्या धावा मात्र करायचे 9. आणि जाऊयात एक सुमधुर संगीत ऐकूयात. ओव्हर क्रमांक 3. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी पारखला जातोय. निरखला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाबा ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मिस्टर संदीप भाऊ यावेळी मात्र अगदी गोलंदाजीसाठी. लीडिंग एज आहे. स्लीपला खेळाडू नाही घेऊ शकला ही कॅच. आज किती जीवदान भेटले. 2 जीवदान भेटले सूरजला आणि तोच तर मॅच घेऊन चाललाय हळूहळू. धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती. कारण की सिंगल डबल आतापर्यंत त्याची बॅटिंग तुम्ही पाहिली. 1 चौकार आल्या. बाकीचे आतापर्यंत आपण पाहिली तर 5 डबल धावा आल्या. 2 सिंगल आलेत. अशा पद्धतीने चौथा धावसंख्या त्यानं चांगली रचली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये चेंडू अगदी ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक या चेंडू फेकतोय. बॅकअप नाहीये. एकीचे 2 केल्या जातील धावा. दुसरी धाव तर कंप्लीट केली जाते. खेळाडूला खूप लांबून बॅकअप द्यावा लागला. यावेळी देखील आपण पाहिलं तर या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल 5 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 10 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. ओहो अगदी पायामध्ये बुंदा चेंडू. बॅट स्विंग होतोय. चेंडू अगदी शरीरावरती आदळतो पायावरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ
अद्याप आतापर्यंत किती मला सांगा ना, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला, जिथे लॉंग स्टॉपला शहानिशा केली जाते. अडवला तर आहे, मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. सो चेक करूया बाईकच्या आहेत का धावा. वाईट अगदी वाईट प्लस आताच्या 2 धावा ऍड होतात. टीमची टोटल फक्त 31, फक्त 2 धावा हव्यात विजयासाठी, फक्त 2 धावा हव्यात आता विजयासाठी. मॅच अगदी वन साइडी मॅच, बॅटिंग करणारे परफॉर्मन्स करणारी टीम वन साइड या मॅच मध्ये 33 धावेचा आव्हान सहज करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो आहे तोंचा तो दिसून आलाय. बॅकफुटला जातोय, सिलीला आहे खेळाडू. कॉल चांगला दिलाय, नॉन स्ट्रायकिंग एंड करून हा कॉल दिला सूरजनं. आणि तब्बल आपण पाहिलं तर 1 to go. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू. आता मात्र 1 to go. फक्त 2 धावा हव्यात विजयासाठी. 31 झालेल्या आहेत, 32 ते 30 धावेचं टार्गेट आहे. 2 धावा विजयासाठी हव्या असताना कशा पद्धतीने बिग हिट केला जाईल का. हवेमध्ये आहे खेळाडू, तिथे आहे क्षेत्ररक्षक, कॅच पकडली जाते आणि ओव्हर क्रमांक 3 चा खेळ समाप्त. 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू समीकरण आहे. ऐकूयात आता डीजे एक सुमत. मारुती मोळावडे साहेब यांनी जरूर सांगितलं की विकेटसाठी 100 रुपये कॅश प्राइज जरूर असेल. हे पुकारलं गेलं, अनाऊन्स केलं गेलं दीपक दादा यांच्यासाठी. आमचे सन्माननीय मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून विकेटला 100 रुपीज. बॅकफुटला जातोय, एक धाव मिड विकेट रिजन मध्ये. विजयाची दुसरी धाव कंप्लीट केली जाते का, केली गेली आहे कंप्लीट. आणि या मॅच मध्ये विजेता राहिला अर्थातच ओमकार स्मृती संघ. पॅव्हिलियन त्यांचा पाहत आनंदामध्ये. आणि नीट फाईट टीमला सचिन गायकवाड साहेब, त्याचबरोबर सूरज दादा आणि मारुती सपकाळ साहेब. मी विनंती करेल आपण या करत की मारुती मोळावडे